बाप्पा मोरया. हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल कोल्हापूरची मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली. सो जसं तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे की आपले गणपती बाप्पा आलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही पण गेलो होतो सकाळी गणपती बाप्पांना आणायला आणि सगळं पूजा वगैरे आता जस्ट झाली. आणि लेट मी शो यू मी काय काय असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड टू शो यू गाईज बिकॉज असं ॲक्च्युली काही ठरलं नव्हतं की डेकोरेशन वगैरे करायचं आहे. बट त्याच्यानंतर ठरलं की लेट अस डू डेकोरेशन, कारण का ह्यावर्षी आम्ही थोडा वेगळा गणपती आणला. ॲक्च्युली दरवर्षी गणपती छोटा असतं म्हणून मीच आणते उचलून, बट ह्यावर्षी मी जरा माझ्या डोक्यात आलं म्हणून थोडा मोठा आणलाय आणि तो जड आहे. दॅट्स वाय ह्यावर्षी मी नाही आणला, मम्मानी आणि बाबांनी आणला. सो लेट मी शो यू की मी रांगोळी वगैरे कशी काढली होती आणि त्याचं काय झालंय. सो अशा प्रकारे मी इतकी छान रांगोळी काढली होती, बट माझ्या ऑलिव्हने ती सगळी बिघडवून टाकली आहे. बिकॉज ही लव्स टू प्ले विथ पाकळ्या फुलांच्या आणि सगळ्या इकडे तिकडे करून टाकल्या आहेत त्या. फर्स्ट ऑफ ऑल आमच्या गणपती डेकोरेशनची थीम आहे नेचर आणि त्या प्रकारे आम्ही सगळं डेकोरेशन केलं आहे. ॲक्च्युली आधी काही थीम वगैरे ठरलं नव्हतं, फक्त आम्ही जाऊन गणपती सिलेक्ट करून आलो होतो आणि तो गणपती होता जसं मी तुम्हाला दाखवलं जस्ट की पानात बसलेला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो शॉपमध्ये हे आणायला, डेकोरेशनचं सामान वगैरे आणायला. त्यावेळेस माझे आवडलं ते मी घेऊन आले, जस्ट असं ट्रॉलीत टाकत जेवढं आवडलं तेवढं सगळं घेऊन आले मी. आणि त्याच्यानंतर मग मला घरी यायला लक्षात आलं, अरेच्छा आपण जे काय आणलं ते सगळं नेचरच्या रिलेटेड आहे. म्हणजे पानं वगैरे आर्टिफिशियल असं आणलं होतं मी आणि आपला गणपती पण पानातला आहे. सो असं ते कंबाईन थीम झाली नेचरशी रिलेटेड अँड इट लुक्स व्हेरी गुड राईट नाव. अँड येस, आता बघूयात दिवसभरात मी काय करते आहे. ओ या, आय फॉरगॉट टू शो यू माय आउटफिट. पहिले तर नथ जी मला फार आवडली आहे, मी जस्ट आणली परवा नवीन, बिकॉज ऑब्वियसली पहिलीवाली माझ्या मामाने हरवून टाकली, ती जरा सवय आहे तिला. त्याच्यानंतर सिम्पल सोबर कानातले घातले अँड आफ्टर दॅट दिस इज माय ड्रेस. इट्स ते खणाचा नाही काय माहिती नाही मला काय ह्याला पॅटर्नला काय म्हणतात, आय डोंट नो, बट इट्स लाईक दिस. आणि बांगड्या मी उगाच घातल्यात, आय डोंट नो मी का घातल्या, सापडल्या म्हणून मी घालून आले. बट ह्या येल्लोवाल्या मॅच होत नाही आहेत. मी फक्त आधी मोत्याच्या घातलेल्या, मम्माने सांगितलेलं तसं, बट नंतर मग मला हाऊस आली म्हणून मी जाऊन घालून आले. बट इट लुक्स व्हेरी बॅड, आय नो. आणि देन दॅट्स इट. क्लच लावलं छोटंसं, बट मी इतक्या वेळ केस मोकळे सोडून फिरत होते, पण आता कंटाळा आला मला, सो बांधून टाकली. आणि डबल कलरची टिकली गंध जे काय असतं ते लावलं आहे मी, ग्रीन अँड व्हाईट कलरचं, बिकॉज मोती व्हाईट, दॅट्स व्हाईट. येस, दॅट्स माय लुक. आणि आता बघूयात मी दिवसभर काय करते. आणि लेट मी गो टू हेल्प माय मम्मा फॉर मोदक मला फार आवडतात. आणि गणपती आल्या सगळ्यांचं असं असतं की ज्यांना मोदक आवडतं की चोरून मोदक खाणं. सो आता तरी सध्या तरी मोदक सगळे नैवेद्याचे संपवलेत नाही, बट थोड्या वेळाने जेव्हा मोदक तयार होतील तेव्हा मी
ते परत तिथे ठेवणार नैवेद्याला. त्याच्यानंतर मी हळूच जाऊन चोरून घेऊन येणार. आय विल शो यू गाईज ऑल्सो की मी कसं चोरते. हळूच जाऊन हळूच. मला मोदक फार आवडतो, फार फार फार. म्हणजे उकडीचा अजिबात आवडत नाही मला, पण मला तळलेला सगळ्यात जास्त आवडतो. येस, उलट आहे माझं. सो येस, लेट्स गो टू हेल्प. Next day. हे गाइस, गुड मॉर्निंग. आणि काल रात्री ॲक्च्युली माझा प्लॅन होता की बाहेर जायचं, मिरवणूक वगैरे बघायला, बट गर्दी खूप होती आणि दॅट्स वाय माझ्या मम्माने मला अलाव नाही केलं. बट मी थोडासा स्टडी केला आणि माझ्या मी चुकून सांगून जाणार होते, बट येस, मला एकदम असं क्लिक झालं की ते सांगायचं नाही अजून. इट्स अ सरप्राईज फॉर यू गाईज. जसं तुम्हाला सांगितलेलं की मी एका ठिकाणी जाणार आहे थोड्याच दिवसात. सो ते काय आहे त्याचे ब्लॉग्स पाहायला स्टे ट्यून्ड आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा and press the bell icon so that you will get notified every time I post a vlog. आणि येस, माझा काल प्लॅन होता बाहेर जायचा, बट तो कॅन्सल झाला. त्याच्यानंतर मी थोडासा स्टडी केला आणि जिथे मी चालले त्याची पॅकिंग केली थोडीशी अँड मग झोपून गेले बिकॉज थकले होते सकाळपासून गणपतीच्या सगळ्या आगमनात. आणि येस, दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ अँड ऑल्सो फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. बाय बाय. आणि ऑलिव्ही तर झोपला आहे. बाय.